कट्टामध्ये आपण आज पाहणार आहोत राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन NHM याच्यातर्फे विविध जिल्ह्याकरता व महानगरपालिकेकरता जाहिराती निघत आहेत. आज आत्ताच लातूर जिल्ह्याकरता ही जाहिरात निघालेली आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 4 एप्रिल 2025 इतकी आहे. तर चला ही जाहिरात पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर आपण पाहत आहात की ही जी जाहिरात दिसत आहे त्या जाहिरातीमध्ये कंत्राटी पद्धतीनं त्या भरती निघालेल्या आहेत. जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी लातूर म्हणजेच आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर, जिल्हा निवड समिती लातूर, कंत्राटी पदभरती दिनांक 18/3/2025 रोजी ही निघालेली आहे. तर याच्यामध्ये काही पद आहेत, नियुक्तीचे ठिकाण आहे, त्याचप्रमाणे वयोमर्यादा, एकूण रिक्त पद, सामाजिक आरक्षण, त्याचप्रमाणे कार्यक्रम, विविध पदांची शैक्षणिक अर्हता व अनुभव, तसेच दरमहा एकत्रित वेतन किती असेल हे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. काही पद आहेत नेफ्रोलॉजिस्ट, पेडियाट्रिशियन, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन ऑब्लिक कन्सल्टंट मेडिसिन, सायकॅट्रिस्ट, डेंटिस्ट, आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर हे तुम्हाला दिसत आहे. त्याचप्रमाणे हे कोणत्या कॅटेगरी करता हे पद आरक्षित आहे ते तुम्हाला सामाजिक आरक्षण या कॉलम मध्ये दिसत आहे व शेवटच्या कॉलम मध्ये दरमहा किती वेतन असेल हे तुम्हाला दिसत आहे. तसेच काही BMS पदाकरता आयुर्वेद मेडिकल ऑफिसर हे सुद्धा चालू शकतात. याशिवाय दुसरे जे पद आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, देन दी ॲडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिक, डेंटल टेक्निशियन, इन्स्ट्रक्टर फॉर हिअरिंग इम्पेअर्ड चिल्ड्रन्स, सायकोथेरपिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, डेंटल हायजिनिस्ट याच्याकरता काही जागा आहे, राखीव आहेत. दरमहा एकत्रित वेतन सुद्धा आपल्याला दिसत आहे. आपल्याला जर ही माहिती पाहिजे असेल तर आपण या स्क्रीनचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकता. भरपूर पद आहेत या जाहिरातीमध्ये. आपण ही जी PDF आहे ती आमच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून सुद्धा डाउनलोड करू शकता, तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल. फार्मासिस्ट करता सुद्धा काही पद आहेत. D फार्म, B फार्म केलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या स्क्रीनवरती काही पद दिसत आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या कॅन्डिडेटला प्रेफर केलं जाईल, काही क्वालिफिकेशन पाहिजे, BUMS पद असेल, BMS असेल, त्यानंतर ज्यांचा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये किंवा IT किंवा कम्प्युटर सायन्स मध्ये झालेला आहे त्यांच्याकरता सुद्धा फॅसिलिटी मॅनेजर हे सुद्धा एक पद आहे ज्याचं वेतन 17,000 आहे. तसेच पब्लिक हेल्थ मॅनेजर याच्याकरता, त्यानंतर एंटोमॉलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट याच्याकरता सुद्धा तुम्हाला आहे. MSc झूलॉजीचे जर काही कॅन्डिडेट असतील तर त्यांच्याकरता 5 इयर एक्सपिरियन्स हवा आहे, त्याच्याकरता 5 रिक्त पदं आहेत. आणि ही जी 5 रिक्त पदं आहेत ही 5 रिक्त पदं ज्यावेळी भरतील त्यावेळी उमेदवारांना दिनांक 29 जून 2025 पर्यंत नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे. तसेच अर्जाचा नमुना तुम्हाला जर अप्लाय करायचा असेल तर तो नमुना सुद्धा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाहिरातीच्या खाली दिलेला आहे किंवा अधिकृत वेबसाईट http://zdplatur.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. याकरताचं जे प्रवेश शुल्क आहे ते प्रवेश शुल्क सुद्धा दिलेलं आहे. खुल्या वर्गातील उमेदवारांना हे प्रवेश शुल्क 150 रुपये राहील, तर मागास प्रवर्गाकरता 100 रुपये ऑनलाईन भरणा करायचा आहे. तसेच जे प्रवेश शुल्क आपल्याला भरायचं आहे त्याकरता तुम्हाला फोनपे वरून सुद्धा ऑनलाईन भरता येईल. त्याकरता तुम्हाला IFSC कोड, अकाउंट नंबर, बँक ऑफ बडोदा लातूर आणि सोसायटी नेम जे आहे ते डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी लातूर यांच्या नावानं तुम्हाला तिथे येईल. तसेच जे आपल्याला अर्ज जिथे दाखल करायचा आहे त्याकरता 3 वेगवेगळ्या ऍड्रेस आपल्याला दिलेले आहेत. आपल्या स्क्रीनवरती 1 ते 19 काही पद दिसत आहेत. त्यांच्याकरता अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण हे ग्रँड हॉटेल समोर उपसंचालक कार्यालयाच्या पाठीमागे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर या ठिकाणी आहे. तसेच STS असेल, STLC असेल, TBHV त्याचप्रमाणे लॅब टेक्निशियन पदांकरता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूस जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूस 3रा मजला
जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय लातूर, त्याचप्रमाणे पब्लिक हेल्थ मॅनेजर, एंटोमॉलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट या 3 पदाकरता राष्ट्रीय आरोग्य अभियान तळमजला आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी आपण हा अर्ज दाखल करू शकता. आणि याकरता हा जो नमुना आहे याच्यावरती तुम्हाला अर्जाचा नमुना याच्यामध्ये तुम्हाला तुमचं छायाचित्र चिटकवायचं आहे आणि ज्या प्रती हे जे इथं प्रती आहे या ठिकाणी आपलं जे पद आहे त्या पदानुसार आताची जी मी वरती जे काही ठिकाणं सांगितलेली आहेत ते तुम्हाला तिथं नमूद करायचे आहेत. याच्यामध्ये हा तुमचा फॉर्म आहे. या फॉर्म भरताना जर काही आपल्याला अडचण आली तर आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. त्याकरता तुम्ही व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट टाका. त्याचप्रमाणे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्याचा करता जो नमुना आहे तो सुद्धा इथं दिलेला आहे. तर तो आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तुम्ही डाउनलोड करा. आणि यातूनही काही अडचण असेल तर आम्हाला नक्की कॉमेंट करा. आपण आज या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर अधिकाधिक